महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आता 60 वर्ष उलटली तरी अजूनही या राज्यात एकही महिला मुख्यमंत्री का होऊ शकली नाही असा सवाल उपस्थित होतोय। सकाळ संध्याकाळ शाहू फुले आंबेडकरांचा जप करणाऱ्या, सावित्रीबाई फुलेंची आरती ओवाळणाऱ्या राज्यातली ही परिस्थिती चिंताजनकच। त्यामुळे आता पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे। परिणामी यंदा तरी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार? मवियाची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे की रश्मी ठाकरेंपैकी कोणी मुख्यमंत्री होणार? महायुतीची सत्ता आल्यास पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार? हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेलं विधान। महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत। शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे रश्मी ठाकरे आहेत। आमच्या पक्षाकडेही महिला नेत्या आहेत, पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात। महाराष्ट्राची पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळख आहे। महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल। महिलांना खूप संघर्ष करावा लागतो। आमच्या समोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे। सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलंय। पक्षाचं अध्यक्षपद दिलं जात नाही। महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण 50% आरक्षणही लागू केलं असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे। ऑब्वियसली मी महिला लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्रात, मला आनंद का होणार नाही? मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं सगळ्या पक्षामध्ये सक्षम महिला आहेत। काही पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्या स्वतःच त्यांच्या पक्षाला चालवतात, नेता महिला आहेत। जसं सुप्रिया त्यांचे वडील आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे। रश्मी त्यांच्या बाबतीत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे। आमच्याकडे मोठे 4-5 महिला आहेत ज्या चांगल्या तऱ्हेने 4-4, 5-5 वेळा निवडून येतात, 3-3 वेळा निवडून येतात। अशा महिलांना संधी मिळाली तर काय चुकीचं आहे? शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचीच योजना तयार केली आहे। उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर, शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरतायत, पण पवार साहेबांची जिद्द आहे। काही झालं यावेळी काय ऐकत नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महिला मुख्यमंत्री हा कायम चर्चेचा विषय राहिला। आजपर्यंत राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवेळी, सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांची नावं चर्चेत येत असतात। त्यात आता उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावाचीही भर पडली आहे। दरम्यान रश्मी ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही रस घेतला नाही, त्यामुळे त्यांचं नाव घेणं योग्य नाही असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। महिला मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची नावं चर्चेत आहेत पहा। पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या, सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या, तर रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरेंच्या पत्नी। पंकजा मुंडे या 15 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत। सुप्रिया सुळे 18 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, तर रश्मी ठाकरे या शिवसेनेत फूट पडल्यानंतर सक्रिय झाल्याची चर्चा आहे। पंकजा मुंडे या 2009-2014 मध्ये परळीतून विधानसभेवर निवडून गेल्या। सुप्रिया सुळे 2006 मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या, तर रश्मी ठाकरे या पक्ष संघटनेमध्ये त्यांचं लक्ष असतं असं बोललं जातं। पंकजा मुंडे सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत। सुप्रिया सुळे 2009 पासून बारामतीच्या खासदार आहेत, तर रश्मी ठाकरे यांचं नाव कोरोना काळातच मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं होतं। मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। मुख्यमंत्री महिला व्हावेत हे आमच्या महिला भगिनींना वाटतं, पण केवळ महिला मुख्यमंत्री झाले म्हणून प्रश्न सुटणार आहेत असंही नाही। सक्षमपणे प्रशासन सांभाळणारा माणूस असेल आणि खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न काय आहेत ते सोडवणारे, पुढाकार घेणारे असतील तर आदरणीय दादाही मुख्यमंत्री झालेला आम्हाला कार्यकर्त्यांना पाहायला आवडतील। सध्या ममता बॅनर्जी यांच्या रूपानं देशात एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत। आता दिल्लीला आतिशी मार्लेना यांच्या रूपानं 3ऱ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या। मायावती, वसुंधरा राजे, सुषमा स्वराज यांच्यासह देशात आजवर 16 महिला मुख्यमंत्री झाल्या, पण पुरोगामी महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री पदाबाबतची पाटी कोरीच आहे। महिला मुख्यमंत्र्यांचा इतिहास काय आहे पाहूया। सुचेता कृपलानी, काँग्रेस उत्तर प्रदेश, नंदिनी सतपथी, काँग्रेस ओरिसा, शशिकला काकोडकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा, सय्यदा अनवरा तैमूर, काँग्रेस आसाम, जानकी रामचंद्रन, AIDMK तमिळनाडू, जयललिता, AIDMK तमिळनाडू, मायावती, बसपा उत्तर प्रदेश, उमा भारती, भाजपा, राबडी देवी, राजद बिहार, शीला दीक्षित, काँग्रेस दिल्ली,
सुषमा स्वराज भाजप दिल्ली, वसुंधरा राजे भाजप राजस्थान, आनंदीबेन पटेल भाजप गुजरात, मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीर, ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल. वर्षा गायकवाडांनी जे काही संकेत दिलेत किंवा त्यांनी जे काही रश्मी ठाकरेंचं किंवा सुप्रिया सुळेंचं नाव घेतलंय, कदाचित त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये किंवा नाना पटोलेबद्दल त्यांचं अंतर्गत जे काही वाद असतील त्याच्यातून त्यांनी केलेलं ते वक्तव्य असावं. मला वाटतं महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री बनणार याच्यावर निवडणुकीच्या पहिलेच भांडणं होतील असं मला या सगळ्या याच्यातनं वाटतंय. आणि ते काही दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे. महिला धोरण स्वीकारणाऱ्या आणि पुरोगामी महाराष्ट्रात एकदाही महिला मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळालेलं नाही. महाविकास आघाडीचं नव्हे तर महायुतीमध्येही राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मात्र महिलांना मुख्यमंत्री पदाचं स्थान देण्यामध्ये कुठंतरी राज्याच्या राजकारणात उदासीनता दिसते. त्यामुळे यंदा तरी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.